उल्हासनगर में गोसावी समुदाय की ओर से विरोध मोर्चा निकाला गया। पुणे के राजगुरु नगर इलाके में 2 नाबालिग लड़कियों के साथ बलात्कार कर उनकी हत्या कर दी गई। मुंबई और उल्हासनगर के गोसावी समुदाय ने एक साथ इकट्ठा होकर आरोपियों को मौत की सजा देने की मांग को लेकर तहसील कार्यालय पर विरोध मार्च निकाला। मोर्चे में बड़ी संख्या में महिलाएं शामिल हुईं। यह मोर्चा उल्हासनगर के ओटी सेक्शन से करीब 4-5 किलोमीटर चलकर तहसील कार्यालय पहुंचा। प्रदर्शनकारियों ने अपनी मांगें तहसीलदार के समक्ष रखी। आज आम्ही आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। गणेशनगर 3 नंबर ओटी मधून आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेला आहे। जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर आमच्या या समाजाच्या माता बहिणी सर्वजण, सर्व बंधू मित्र सर्वजण हे जे घाम दिसते आमचं शर्ट भिजूस पातूर आम्ही चालत आलेलो आहोत इथं निवेदन देण्यासाठी। याचं कारण एकच आहे, आमच्या गोसावी समाजाच्या 2 चिमुकली मुलींवरती बलात्कार केलं गेलं आणि त्यांचं निर्गुण खून केलं गेलं। याविषयी सरकारनं लवकरात लवकर चांगली चौकशी लावावी व यासाठी CID नेमवावी, CBI नेमवावं। जे काही गृह मंत्रालयामधून जे काही कडक शासन होईल त्यांना त्या पद्धतीने त्यांना जशी शिक्षा मिळेल त्या पद्धतीने त्यांना शिक्षापर्यंत त्यांना मिळू दे, यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी तहसीलदार ऑफिस उल्हासनगर इथं पोहोचलेलो आहोत। घटना झाल्याबद्दल आम्हाला गोसावी समाजाने लई आकाश घाडगे, जयराज घाडगे, उदयबाई घाडगे ह्या लोकांनी बरंच कष्ट आणि गरज मेहनत घेतलेली आहे गोसावी समाजासाठी। आणि आज ठाणे जिल्ह्यामधली गोसावी समाज इथून जमा झालेले व्यक्ती गोसावी समाज हे सगळे जमा झालेले आहेत। आणि उद्या राहिलेले 3/1/2025 रोजी कोणता आठवड पुणे शिरवली उद्या सगळे गोसावी समाज जोगी जमात हे सगळ्यांनी प्रॉपर लाखोची संख्येने राहणार आहेत। आणि त्यासाठी गोसावी जोगी जमात जास्तीत जास्त उपस्थित राहावा आंदोलनासाठी।